मार्केटपर्यंत पोहोचले आहेत. मालाची किंमत, हिशोब, मार्केटिंग, प्रशिक्षण या सगळ्या क्षेत्रात त्या आघाडी घेत आहेत. ऐकूया जिजाऊ वृत्तीच्या या महिलांचे मनोगत. स्वतःच्या घरी करते तर 5-6 हजार भेटतो. तुम्ही गावाला आले तेव्हा मला काही सगळं शिकवलं. सगळं चांगलं यायला लागलं. व्यवस्थित सगळं पेमेंट भेटायला चालू केलं. म्हणजे पायावर स्वतःच्या उभा राहिला. भल्या पहाटे 4 वाजता ज्यांचे हात कामाला लागतात, रोज 1500 पोळ्या त्या सहज बनवतात आणि जोडीला रुचकर उत्तम अन्न पदार्थही बनवतात. महिला कामगारांच्या आरोग्याची वेळोवेळी काळजी घेतली जाते. दरवर्षी 8 मार्चला जागतिक महिला दिन वेगवेगळे कार्यक्रम घेऊन साजरा केला जातो. विविध विषय ज्यामध्ये हाताळले जातात ते मासिक जीवाभावाची माझी मैत्रीण. कधी नाट्य संस्कृती विशेषांक, कधी माध्यमातील स्त्रिया, कधी नातीगोती तर कधी संस्कार. महिलांना सादरीकरणाची संधी देणारं समर्थ व्यासपीठ म्हणजे सुहासिनी करंडक या नावाने घेतल्या जाणाऱ्या एकपात्री नाट्य आविष्कार स्पर्धा. चालू घडामोडींवर मान्यवरांचे विचार ऐकवणारे परिसंवाद घेतले जातात, तर कधी महिलांच्याच प्रश्न औद्योगिक क्षेत्राकडे वळवण्याची प्रेरणा, प्रशिक्षण संधी उपलब्ध करून देणे, पाळणाघराची उभारणी करणे या आवश्यक बाबी आहेत. ट्रस्टला अपेक्षा आहे आपल्या सहकार्याची. हे बदल रंजकपणे आणि उद्बोधकपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या लोकप्रिय मालिकांपैकी स्टार प्रवाह वाहिनीवरील सुवासिनी आणि झी मराठीवरील उंच माझा झोका यामधील कलाकारांशी संवाद साधण्याचा योग जुळून आला आहे. तसेच सध्या खूप गाजलेला खेळ मांडला या चित्रपटातील अंध आणि कर्णबधीर मुलीची आणि तिला जग दाखवण्याची धडपड करणाऱ्या बापाची वेगळी कहाणीही आपण आज जाणून घेऊया. स्वयंपाकघर व माझघर या पलीकडे विश्व नसलेल्या स्त्रिया, सागर गोटे खेळायच्या वयात लग्न होऊन 9 वारीचा बोंगा आवरत वावरणाऱ्या चिमुकल्या सुना आणि आयुष्यभराची स्वप्न लाल आलवणात गुंडाळून वावरणाऱ्या तरुण विधवा हे समाजाचं एक विदारक सत्य या मालिकांनी आपल्यापुढे जिवंत केलं आहे. परंतु त्याचबरोबर एकत्र कुटुंब पद्धतीमुळे या छोट्या सुना आणि या दुःखी विधवा यांना सांभाळून कुटुंबाचा तोल सावरणाऱ्या व्यक्तीही आपल्याला बघायला मिळतात. सुवासिनी या स्टार प्रवाहावरील मालिकेच्या निर्माती, दिग्दर्शिका आणि ज्येष्ठ कलाकार स्मिता तळवलकर यांना मंचावर निमंत्रित करते. आता ही कार्यक्रमाची सूत्र मी श्री सुधीर गाडगे यांच्याकडे सोपविते. नमस्कार. इतक्या तुडुंब गर्दीनं उपस्थित असलेल्या सर्व पुणेकर रसिकांचं माझी मैत्रीण परिवाराच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि नंतर मात्र आतमध्ये बसायला, उभं राहायला, मध्ये उभं राहायलाही जागा नाही आहे एवढी आयोजकांनी नोंद घ्यावी. मॅडम उत्साही आणि उत्तम आयोजक त्यांनी माझ्याकडे ह्या आजच्या कार्यक्रमाची सूत्र सोपवली. स्त्री विषयक प्रश्नांच्याकडे जाणीवपूर्वक बघणाऱ्या महिला पत्रकार, तरुण पत्रकारितेपासून ते विद्यार्थी बाळांसारख्या या विषयाचं काम करणाऱ्यांपर्यंत असे अनेक जण असतील, म्हणजे त्या विषयाशी त्या अनुषंगाने बात करणं सोपं जाईल. परंतु त्यांनी असे विषय प्रत्यक्षात आपल्या कलाकृतीतनं मांडणारे कलावंत या ठिकाणी पहिल्या आणि पुढच्या टप्प्यावर आमंत्रित केलेले आहेत. त्यामुळे थोडी मूळ विषय आणि त्यात त्यांनी मांडलेला भाग
याच्या पुरतीच दखल घेत जायला लागणारे या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर भाष्य असं काही आपण या कलावंतांकडून अपेक्षित नाही. काही अपवाद स्मितासारखे सोडल्यास. त्यामुळे माझी ही कसरत प्रश्न उत्तर करत असताना होणार आहे. मी माझ्या दृष्टीने हा खुलासा सुरुवातीलाच करतो, तो अशासाठी की आयोजक कार्ड काढून मोकळे होतात आणि नंतर कार्यक्रमाचा अंतिम परिणामाच्या वेळेला सूत्रसंचालक हा वेठीस धरला जातो, म्हणून सुरुवातीला खुलासा केला इतकंच. आणि त्यातही आपण प्रचंड संख्येने उपस्थित आहात, ते कशामुळे याची स्मिता आणि मान्यांना सुद्धा जाणीव आहे. तुम्ही रमी करता आलेला आहात. त्यामुळे मी लिमये मॅडमना आधीच परवानगी घेऊन ठेवलेली की नंतरच्या टप्प्यावरच्या गप्पा या त्या मालिकेच्या अनुषंगाने सविस्तर जास्त होतील आणि त्यातनं जेवढा विषय तू मूळ दिलेला आहेस त्याकडे जेवढं येता येईल तेवढं येण्याचा मी प्रयत्न करेन. कारण मला जे चिठ्ठ्या येत आहेत त्याच्यामध्ये रमाचा अमका तो कोण, त्यांनी कोणाचं काम केलंय, त्याचं नाव काय, अशा धर्तीच्या उत्सुकता वजा प्रश्नांचीच गर्दी जास्त आहे आणि ती समजून घेऊन मी आजचा विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. डॉक्टर विभा देशपांडेंसारखे समीक्षक सभागृहामध्ये उपस्थित आहेत, त्यांनी कृपया याची नोंद घ्यावी, म्हणजे ते नंतर माझ्यावर टीका करणार नाही. धन्यवाद. तर सुरुवातीलाच मी अनेक चित्रपट, अनेक मालिका देणारी अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती आणि पहिली मराठी वितरणाच्या क्षेत्रामध्ये गुंडगिरी करणाऱ्यांची गर्दी खूप असतानाही त्यांना सक्षमपणे तोंड देऊन वितरणाच्या व्यवसायातही यशस्वी ठरलेली अशी स्मिता तळवलकर, तिचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि उत्तम पद्धतीच्या कलाकृती, मग अशी त्याची नावं घेतली गेली किंवा खेळ मंडळासारखी आज आपण ज्याचा उल्लेख केलेला आहे, अशा वेगळे विषय हाताळणाऱ्या विजू माने यांचेही मी मनपूर्वक स्वागत करतो. मी इथे उपस्थित असलेल्या बऱ्याच जणांनी सर्वच मालिकांमधले सर्वच भाग पाहिलेले असतातच असं नाही. या दृष्टीनं मी सुरुवातीला स्मिता तळवलकर यांना सांगू इच्छितो की सुवासिनीची नेमकी मध्यवर्ती कल्पना काय. करेक्ट. सुवासिनी ही कथा किंवा ती कल्पना मूळ माझी नाही. या स्टार प्रवाहाच्या चॅनल हेड श्रावणी देवधर यांनी मला मुद्दाम बोलवून घेतलं ऑफिसमध्ये आणि त्यांनी ही कथा मला सांगितली की ही अशा प्रकारची कथा अजूनपर्यंत मराठीमध्ये त्याचा झालेलं नाही आहे अजूनपर्यंत कुठेही चित्रीकरण. आणि ही कथा किंवा मी त्यांना पहिला प्रश्न तोच विचारला की हीच का, तर त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं ते मला पूर्णपणाने पटलं की फक्त कपडे बदलले, बाई नाही बदलली, आतली ती तशीच राहिली. आणि रादर त्या काळातल्या त्या बायका तशा जगल्या म्हणून आज आपण इथे आहोत. आणि त्याचं एक ऋण म्हणून किंवा काहीतरी आपल्याला त्या काळातल्या बायकांनी जे काही सहन केलं, ज्या सामाजिक परिस्थितीमधनं त्या चालल्या होत्या आणि ज्या प्रकारे त्यांच्या आयुष्यावर ज्या प्रकारे त्याचा परिणाम झाला, त्या ज्या प्रकारे जगल्या, त्याच्याबद्दल कुठे ना कुठेतरी आत्ताच्या पिढीला जाणवावं, कळावं, या दृष्टीने ही मालिका करायची माझी इच्छा आहे. आणि ते मात्र मला पटलं, कारण मला स्वतःला काळ उभा करणं किंवा पिरियड प्ले मला खूप आवडतो करायला. अगदी राऊपासून सुद्धा पेशवाईपासून सगळ्या गोष्टी त्या हाताळताना शेवटी या क्षेत्रामध्ये यश पाहिजेच, पैसा पाहिजेच, पण त्याबरोबर डोक्याला खाद्य पाहिजे, तरच करायचं, नाही तर नाही करायचं. आणि त्यामुळे अशा प्रकारचे विषय ज्या वेळेला हाताळायला मिळतात त्यावेळेला खूप मजा येत असते ते करताना, कारण रोज काही ना काहीतरी नवीन शोधत असतो आपण, आपल्याला ते सापडत असतं, काही ना काहीतरी मिळत असतं आणि त्याच्याबद्दलचा मग प्रयोग करायला नवीन मिळतात आपल्या कलाकृतीमध्ये. आणि म्हणून मी ही मालिका घेण्याचं ठरवलं त्यावेळेस. ही मालिका घेतल्यानंतर त्या मूळ स्त्रीचं आधी लग्न झालेलं असतं, ती विधवा होते आणि नंतर तिची पुन्हा वाटचाल सुरू होते, असा सगळा विषय मांडण्याचा प्रयत्न होता का तसा नव्हता? नाही, तसा काही नव्हता. मला स्वतःला ही मालिका किंवा मला स्वतःला ही कथा जास्त याच्यासाठी भावत गेली की आत्ताच्या 21व्या शतकात सुद्धा आम्ही सगळ्या बायका आज स्वतंत्र आहोत, आर्थिकदृष्ट्या सुद्धा स्वतःच्या पायावर उभ्या आहोत आणि सगळ्या बाजूनी सगळ्या प्रकारच्या सुविधा आम्हाला उपलब्ध आहेत. आणि मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी तर बायका खूप मोठ्या प्रमाणात बाहेर कामं करतायत,
आणि स्वतःचं अस्तित्व कुठेतरी दाखवायचा प्रयत्न करतायत, तरीही त्या असुरक्षित आहेत. आणि त्या काळात ज्या वेळेला सगळ्या प्रकारची असुरक्षितता आपल्याला दिसते आता, की वयाच्या 8व्या आणि 9व्या वर्षी झालेली लग्न आणि त्याच्यानंतर एखादा येणारं वैधव्य आणि त्याच्यानंतरची आजूबाजूची सामाजिक परिस्थिती, त्यावेळेचं जगणं, आणि तरीही स्त्री सुरक्षित वाटते आहे. त्या काळातली स्त्री आता आपण विचार केला तर त्या या सुवासिनीमधली भागीरथी म्हणा किंवा सुवासिनीमधल्या माई म्हणा, या जास्त सुरक्षित आहेत, या जास्त स्वतंत्र आहेत आत्ताच्या स्त्रीपेक्षा सुद्धा. हे मला खूप जाणवलं आणि म्हणून ही मालिका करताना मला खूप मजा आली की फक्त कपडे बदलले, मी म्हटलं तसं जीन्स आल्या, सलवार कमीज आले, अगदी सगळे कपडे बदलले, पण आतली विचार करणारी स्त्री अजूनही तीच आहे, तिच्यात कुठेही बदल झालेला नाही. स्मिताच्या सुवासिनीकडे पुन्हा एकदा वळण्यापूर्वी मी विजू मानेंना विचारू इच्छितो, हाच विषय घ्यावा आहे का? अंध मुलीची जबाबदारी स्वीकारणारा तो बाप आणि पुढचा सगळा प्रकार, हाच विषय घ्यावा असं कशामुळे मनात आलं? कारण मी माझ्या घरात स्वयंघोषित महिला मंडळ अध्यक्ष आहे. ह्याचं कारण असं आहे, माझ्या घरात माझी सावत्राई वयवर्ष 75, माझी आई वयवर्ष 55, माझी बायको वयवर्ष 30 आणि माझी मुलगी वयवर्ष 1.5. अशा 4 बायकांमध्ये मी एकटा पुरुष आहे. त्यामुळे तर तसं मी कनेक्टेड आहेच. आणि दुसरी गोष्ट, ह्या विषयाच्या अनुषंगाने म्हणाल तर याआधी मी एक हिंदी सिनेमा केला होता अनाथ मुलांच्या आयुष्यावर, डॉटर नावाचा. तो रिलीज होऊ शकला नाही. जसा माझा हा सिनेमा फार जणांनी पाहिला असण्याची शक्यता मला कमी वाटते, कारण 3ऱ्याच आठवड्यात तो पुण्यात नाहीये. पण त्या निमित्ताने ज्यावेळेला माझा रिसर्च चालू होता त्यावेळेला मुंबईमध्ये वरळीला बाल आशा ट्रस्ट नावाची एक संघटना आहे, जी रस्त्यावर टाकलेली मुलं आणि अनाथ मुलं यांच्या पालन पोषणाची जबाबदारी घेते. अशा त्या माधवीताई हेगडे करंदीकर त्या मला ती संस्था फिरवून दाखवत होत्या, प्रत्येक मुलाबद्दलची कथा कहाणी सांगत होत्या. आणि त्यांनी एक भयान वास्तव सांगितलं. तिथे 2000 स्क्वेअर फूटचा एक इन्क्युबेटर वॉर्ड आहे. त्या वॉर्डमध्ये रोज मुलं येतात. ती वेगवेगळ्या ठिकाणी कचरा कुंडी किंवा घाणेरड्या ठिकाणी पडलेली मुलं असतात, झुरळाने बोटं खाल्लेली, उंदराने खाल्लेली, कुत्र्याने. आणि हे कितीही वाईट वाटत असलं तरी हे सत्य आहे बरं का. आणि तुम्हाला मी ज्यावेळेला त्यांना विचारलं की सहज हा काय किती मुलं येतात, तर म्हणे आपल्या भारतामध्ये दर मिनिटाला 19 मुलं फेकली जातात. कुठलंही कारण असू देत, ते स्त्री भ्रूण हत्या असू देत किंवा मुलगी झाली म्हणून फेकून दिली, किंवा जसं मी या सिनेमात मांडलंय, या सिनेमातला जे कपल आहे ते अतिशय प्रॅक्टिकल लाईफ, म्हणजे आजचं जे कपल आहे तसा विचार करणारा तो पुरुष आहे. आणि त्याला ज्यावेळेला डॉक्टर सांगतात की या मुलीमध्ये ती मूक आहे, अंध आहे आणि कर्णबधीर आहे, त्यावेळेला प्रॅक्टिकल विचार करून तो वडील जो आहे तो आईच्या नकळत ते मूल फेकून देतो. ती मुलगी, एकतर ती मुलगी त्यात कर्णबधीर, अंध, मूक. आणि म्हणून त्या अनुषंगाने मग दुसरं कोण कसं त्याचं पालन पोषण त्या मुलीचं करतं, आणि त्या मुलीच्या एका आयुष्याच्या वळणावर पुन्हा ते वडील भेटतात आणि ती आई भेटते. आणि मग काय होतं ती कथा याच्यात मला म्हणजे त्या अनुषंगाने सुचत गेली की असं एखाद्या फेकलेल्या मुलाला जर कुणी आपलं म्हणून सांभाळलं तर काय होत असेल. माझ्या पुढे मांडावा असा विषय मनामध्ये जास्त होता का एका अंध मुलीकडे सहानुभूतीनं पाहून तिची वाढ करत नेणारे, तिचं संगोपन करणारे, तिचे मुळात नसलेले वडील यांच्याकडे लोकांचं लक्ष वेधावं, नेमकं काय? हा जास्त महत्वाचा होता. जरी त्या अनुषंगाने येणारी म्हणजे कथेच्या अनुषंगाने येणारं आई आणि वडील ही पात्र आणि त्याच्यातली जी घालमेल आहे ती जरी महत्वाची असली तरी जास्त महत्वाची मात्र त्याची त्या मुलीला जगणं शिकवण्यासाठीची धडपड होती. ती त्या सिनेमाचा मूळ गाभा होती असं माझं म्हणणं आहे. हा विषय मांडत असताना तुम्ही त्या अंध मुलीची निवड जी केलेली आहे, म्हणजे अंध भूमिका करण्यासाठी ज्या अंध नसलेल्या मुलीची निवड केली, तिला हा विषय काय पद्धतीने समजावून दिलेला होता? हा, मुळात वेगवेगळ्या ठिकाणी स्क्रीन टेस्ट केले होते आम्ही 5 वेगवेगळ्या शहरांमध्ये. आणि ही मुलगी पुण्याचीच आहे, अनन्या देवरे, पुण्यातली मुलगी आहे ती. आणि अतिशय हो हो स्मिता आवर्जून सांगते सर्व टॅलेंटेड मुली पुण्याच्या आहेत. स्मिता तळवळकर सकट अस्मिता चित्र अकॅडमीची आहे. हा, तर पुण्याची, तर पुण्याची ते ठाणेकर आहेत पण मनपूर्वक पुण्यावर प्रेम करतात. हो, माझं खरंच पुण्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळे
मी खरं तर या ज्या आयोजक आहेत त्यांना याच्या आधी कधी भेटलेलो नाही. मी फक्त फोनवर बोललो त्यांच्याशी, पण पुण्यात कार्यक्रम म्हटलं विषयांतर करत नाही, पण जाता एक गोष्ट विचारू इच्छितो की असा वेगळा विषय, वेगळी मंडळी, त्यांच्याशी गप्पा आणि त्याला इतक्या प्रचंड संख्येनं स्वतःहून येऊन भरभरून मनपूर्वक बिटवीन द लाईन दाद देणारे असे रसिक प्रेक्षक ठाण्यात भेटतात. नाही हो नाही, शक्यच नाही. कारण मी ठाण्यात आहे, मी ठाण्यातल्या सांस्कृतिक चळवळीमध्ये असतो, पण हे नाही शक्य. आणि मी पाहतोय की आयोजकांची धडपड की खाली आरडाओरडा चाललाय आणि अनेक लोकांना अजून आत यायचंय अशा विषयावर चर्चा ऐकायला, हे फारच मोठेपण आहे पुणेकरांचं. आणि फक्त आम्हाला तिकीट नसलं तर आवडतं. मी असं पुणे नाही, मी तसाच गेलेलो आहे. हो काढतात काही जणी लेट. नक्की मला खात्री आहे आमच्याच मंत्रलेल्या चैत्रवनाथ सारख्या उत्तम कलाकृती करता 25 सलग प्रयोग हाऊसफुल हे तिकीट काढून एकही पास न देता झालेले आहेत. याबद्दल शंका दिली जात. आता गंमत केली, एवढं मनावर घेऊ नका हो. तर त्या मुलीला ज्यावेळेला कथा समजवायची होती, तर मी ज्यावेळेला एक दिग्दर्शक म्हणून काम करत असतो त्यावेळेला त्या वयाचं होऊन समजावं लागतं. आता त्या मुलीला जर मी त्या वडिलांची मानसिकता आणि त्या गोष्टी सांगत बसलो असतो तर तिला ते कळलं नसतं. मी तिला फक्त एवढंच समजवलं की बाळा तू एक लक्षात घे, आता मी जे काय बोलतोय तर ते जर तुला ऐकू आलं नाही, ते जर तुला दिसलं नाही आणि तुला आईला हाक मारता आली नाही तर तुला कसं वाटेल. आणि ती अशी हुशार आहे, चुणचुणीत मुलगी आहे आणि ती विचारत पडली की, आणि बोलेच ना ती पुढे काही. मी म्हटलं आता कळलंय तुला? नाही कळलं. मग तिच्या डोळ्याला पट्टी बांधली आणि तिला सांगितलं पुढची 5 मिनिटं बोलायचं नाही तू. आणि मी तिच्या आई वडिलांशी चर्चा करत राहिलो आणि अशी चर्चा करत राहिलो की तिला असं बोलावं असं वाटायचं की मी बोलते याच्यातलं मला माहिती आहे. पण मग नंतर झाल्यानंतर एक 5-10 मिनिटांनी तिला सांगितलं की असं काहीतरी सहन केलेली ती मुलगी आहे. मग तांत्रिक दृष्ट्या तिला कसं आहे, तर मग तिला काही मुलं दाखवली तशी जे अंध आहेत, बधिर आहेत, त्या आश्रमात नेऊन तिला दाखवलं की आज तुझ्या आई वडील, तिचे वडील पोलिसात आहेत, खूप मिळतंय, पण हे बघ हे पण सत्य आहे बरं का, हे असं आहे. आणि मुळात कसं आज आपण जरी म्हटलं तरी ती 9 वर्षाची मुलगी असून सुद्धा तशी खूप मॅच्युअर होती. त्यामुळे तिला ते पटकन जाणवलं की हो माझे आई वडील मला हे करतात. आणि मग ती बाबांना म्हणाली की बाबा आता मी खरं तुम्हाला खूप मिस करेन त्या शूटिंगच्या दरम्यान. आणि मग तिला ते कळलं. मग तांत्रिक दृष्ट्या आम्ही जसं त्या लुकसाठी वगैरे त्या गोष्टी तिने पटकन आत्मसात केल्या. पण तिला ते कळलं की मला फक्त तिला एवढंच जाणून द्यायचं होतं की तो जो संवेदना आहेत त्या अगदी पोहोचल्या नाही तरी तिला त्यांची दुःख थोडीशी कळली तरी तिला कळेल की मला काय करायचंय. याच्यामध्ये पुढच्या टप्प्यावर एक 12 वर्ष गेल्यानंतर ज्या वेळेला पुन्हा तिचे मुळातले आईवडील तिला भेटतात त्यावेळेला त्यांचा जो सगळा दृष्टिकोन आहे तो तुम्ही कसा मांडला होता, जो आपल्या मूळ विषयाशी निगडीत आहे की असं मुलाला एक बेजबाबदारपणे टाकून देणं आणि किमान वय झाल्यानंतर मात्र त्याच्यावर हक्क गाजवायला जाणं, याच्याकडे पाहणाऱ्या प्रेक्षकांचा दृष्टिकोन बदलण्याच्या दृष्टीनं तुम्ही स्क्रिप्टमध्ये काय नेमकं केलं होतं? स्क्रिप्टमध्ये मुळात त्या गोष्टीत असं होतं की हा जो मुलीला टाकण्याचा निर्णय असतो हा त्या वडिलांचा सर्वस्वी एकट्याचा निर्णय असतो. आणि कर्मधर्म संयोगाने आपण सेकंडरी कन्सिव्ह करायला त्या स्त्रीला म्हणजे त्या मुलीला प्रॉब्लेम असतो. आणि ती असं समजून असते की हो आता आपल्या आयुष्यात मुलाचं किंवा मुलीचं सुख येणार नाही. आणि एका अजाणत्या वळणावर ज्या वेळेला त्या वडिलांना आपल्या चुकीची जाणीव होते, पश्चाताप व्हायला लागतो, त्यावेळेला ते त्या आपल्या बायकोकडे ते व्यक्त करतात की असं मी 12 वर्षापूर्वी एक चूक केली. आता त्या सिनेमात सुद्धा मी दाखवलंय की तिचं असं म्हणणं आहे की जी चूक मी केलीच नाहीये तिची शिक्षा मी का भोगायची, त्यामुळे मला आई पण स्वीकारण्याचा पूर्ण अधिकार आहे. आई होण्यापासून दूर करण्याचा गुन्हा मीच केलेला नाही. बरं याच वेळेला त्या वडिलाची घालमेल जी आहे ती पण बरोबर आहे की गेले 12 वर्ष मीच आई आहे, मीच वडील आहे. आता ही जी त्यांची दोघां काय कधी कधी परिस्थिती असं असतं की कोणी चूक नसतं, तशी ती स्त्री चुकीची नव्हती. तिला आईपणापासून लांब ठेवण्याचा त्याला अधिकार नव्हताच जरी त्याने पालनपोषण केलं असलं तरी. अशा त्या एक संघर्षाच्या क्षणी आई जिंकते एवढं मी सांगेन.
आई जिंकते. आई जिंकते. आता ही मुलगी जी आहे ती अंधपणे, कर्णबधीरपणे आणि म्हणजे तिला बोलता येत नाही, पाहता येत नाही. अशा वेळेला तिच्या वाढवलेल्या बापाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि तिला ऐन क्षणी बेजबाबदारपणे आधी टाकलेल्या पण नंतर आमची काही चूक नाही असं म्हणत तिला स्वीकारायला आलेल्या आई वडिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन, याच्यात तिची नेमका रोल काय आहे हे कशा पद्धतीने दाखवत गेलात? कधी दाखवण्याचा प्रयत्न नाही केला? नाही, तो दाखवण्याचा प्रयत्न केला, कारण कसा? अशा मुलांना एकच जाणीव असते, ती म्हणजे स्पर्श.